गाईज, तर आज बनवूया आलू पराठे. इथे मी उकडलेले बटाटे घेतले, त्यामध्ये कांदा आणि बारीक कट केलेली हिरवी मिरची घातली. त्यानंतर इथे धने पावडर आणि आपला गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट घालून मीठ टाकलं आणि त्यानंतर जिरे आणि मस्त अशी भरपूर सारी कोथिंबीर घेऊन हाताने मॅश केलं टाकून. आणि त्यानंतर असा एक पिठाचा गोळा घेतलेला. पीठ असं जास्त घट्ट आणि जास्त मऊ असं नाही पाहिजे, मीडियम असं पीठ मळून घ्या. त्यानंतर असं छोटंसं पोळी लाटून घ्या. त्यामध्ये हा सारणाचा गोळा भरून घ्या. जसं आपण पुरण भरतो तसंच त्याच प्रकारे व्यवस्थितपणे त्याला प्रेस वगैरे करून लाटून घ्या. हळूवार पद्धतीने लाटून घ्यायचा. अजिबात पराठा फुटत नाही. तर अशा प्रकारे जर केले ते खरोखरच पराठे फुटत नाहीत आणि तव्याला चिकटत पण नाहीत. नाहीतर तव्याला चिकटतात. हे बघा, आता आपला पराठा बनवून झालेला आहे. त्यामुळं गरम तव्यावर लगेचच हा टाकून घेतला. आधी तव्यावर तेल टाकून द्या, नाहीतर तसाच टाकाल. त्यानंतर मी लगेचच दुसरा पण पराठा हे बघा बनवून दाखवते. आणि पहिला पराठा पण आपला तव्यावर शेकत आहे, भाजत आहे. तर हे बघा, दुसरा पण पराठा सेम. त्यानंतर मी इथे तेल लावते आणि पहिला पराठा पलटून घेते आणि त्यानंतर परत त्याच्यावर तेल लावते. तुम्हाला तूप लावायचं तर तुम्ही तूप पण लावू शकता. अशाच प्रकारे मी सर्व पराठे बनवून घेतलेले आहेत आणि थंडीमध्ये खायला एकदम भारी लागतात पराठे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, आपला दुसरा पराठा पण आता मस्त भाजला आहे, तुम्ही बघू शकता. बाकीचे सगळे पराठे असेच मी बनवलेत. तर हे बघा, दुसरा पराठा पण कसा भाजला आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये बटर, दही किंवा तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता. पण आम्हाला इथे दह्यासोबत आवडतं. दही, सॉस आणि बटरसोबत मस्त खा. ओके, बाय.